नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 10 अशी कार्ड तुमच्यासाठी तुमच्याकडे असायलाच पाहिजे, त्यांचा उपयोग काय आहे ते संपूर्ण माहिती आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आभा कार्डचे उपयोग काय, त्यांचा फायदा काय, ते आभा कार्ड म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला आणि ती आभा कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची जी काही माहिती आहे ती डिजिटल स्टोअर होईल। तुम्ही एक्सेस स्कॅन केला असेल तर कुठे सोनोग्राफी केली असेल किंवा तुम्ही चिठ्ठी दिली असेल तर अशा प्रकारे तुमची आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे। आभा कार्डमध्ये आता एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणता आजार झाला आहे तुमच्याशी जे काही माहिती आहे ती आभा कार्डमध्ये असणार आहे। त्यासाठी आभा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतात। जे कार्ड आहे ते म्हणजे आयुष्यमान कार्ड। आयुष्यमान कार्ड कसं काढायचं आहे, तर फायदा काय आहे, याचा उपयोग काय आहे, आपल्याला काय होतो त्याचा, ते आयुष्यमान भारत ही जी योजना आहे केंद्र शासनाची आयुष्यमान जी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आपल्याला महाराष्ट्र राज्याची, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। यामध्ये तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही जे काही हॉस्पिटल लिस्ट आहे त्यापैकी एका हॉस्पिटलचे तुमच्या शेजारच्या जाऊन ते तुमच्या मोफत उपचार होणार आहे। त्यामध्ये तुमचं मोठे आजार कव्हर होतील, ऑपरेशन असतील तर ऑपरेशन सुद्धा कव्हर होतील। तर आयुष्यमान कार्डचा हा फायदा आहे, तर कव्हर होतील आणि 5 लाखापर्यंत तुमचे उपचार होतील। तुम्हाला कोणताही 1 रुपया भरण्याची गरज लागणार नाही। तर लक्षात ठेवा, हे जे कार्ड आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊन काढू शकता। ते कार्ड आहे फार्मर आयडी कार्ड। फार्मर जे आयडी कार्ड जे आहे ते शेतकऱ्यांसाठी एक फार्मर आयडी कार्ड आता नवीन आलेले आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे। याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। फार्मर आयडी कार्डचा फायदा काय होईल, तर अनेक जे काही योजना आहे शेतकऱ्यांसाठी त्या योजनांसाठी जे फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांना लागणार आहे आणि त्यासाठी जे फार्मर आयडी कार्ड काढणे गरजेचे आहे। म्हणजेच पुढचे जे कार्ड आहे ते म्हणजेच रेशन कार्ड स्मार्ट कार्ड आलेले आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात। आता हे स्मार्ट रेशन कार्ड आपलं जसं आधार कार्ड आहे तशाच पद्धतीने स्मार्ट डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या। सायबर कॅफेमधून तुम्ही ते जाऊन बनवू शकतात। रेशन कार्ड तुम्हाला कधीही कुठेही उपयोगी पडेल। हे कार्ड आहे श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड। श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे, या योजनेअंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते। परंतु या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यामध्ये 18 ते 40 वयोगटामध्येच तुम्ही असणे गरजेचे आहे। त्यामध्ये महिन्याला तुमच्या अकाउंटमधून थोडेफार पैसे कट होतील आणि तुमचं जेव्हा 60 वर्ष कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन चालू होईल। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड आहे म्हणजे अपार आयडी कार्ड। सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्व असं कार्ड आहे अपार आयडी कार्ड। त्याला ABC आयडी कार्ड सुद्धा म्हणतात। 12वी नंतरचे जे काही विद्यार्थी असतील ते ऑनलाईन पद्धतीने आपण आयडी कार्ड काढू शकतात आणि जे 12वी पर्यंतच्या आत असतील त्यांच्या शाळेमधून काढू शकतात। यांचा फायदा शैक्षणिक माहिती असेल, तुमची 1ली ते 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत अशा प्रकारची जी काही माहिती असेल, पास झालेले असाल, नपास झालेले असाल, तुमचं मार्कशीट असेल, ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल, सगळी माहिती या अपार आयडी कार्डमध्ये स्टोअर राहणार आहे, म्हणजे साठवली जाणार आहे। ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे। एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं तर तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, कारण ते कार्ड नंबर टाकला तर आयडी नंबर सगळी माहिती तिथे शिक्षकांना दिसणार आहे। तुमच्या आयडी सगळे विद्यार्थ्यांना काढून 1ली 12 ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी यांच्या शाळेतून काढून मिळणार आहे आणि कॉलेजमधून काढून घ्या। जे काही 12वी नंतरचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। ABC कार्ड सुद्धा म्हणू शकता। आहे ई श्रम कार्ड। याचा फायदा काय आहे, भरपूर जणांना कन्फ्युजन आहे की ई श्रम कार्डवरती कोणतेही पैसे मिळत नाही। नवीन योजना असतील तर त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असणे हे भेटतील। योजना ई श्रम कार्ड असा अजून एक फायदा आहे की आपल्या ॲक्सिडेंट झाला आहे, ॲक्सिडेंटचे मृत्यू झाला आहे किंवा ॲक्सिडेंटने अपंगत्व आला आहे तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतात। जे काही कामगार वगैरे लोक आहेत हे कार्ड काढू शकतात। ते तुम्ही आतापर्यंत काढलं नसेल तर ई श्रम कार्ड काढून घ्या। पुढचं जे कार्ड आहे जॉब कार्ड। जॉब कार्ड म्हणजे कोणी छोटे कामगार असतील जे ग्रामपंचायतमध्ये छोटं काम करतात, म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये आहे
लेवलला आणि जे छोटे मोठे काम करतात, मनरेगा योजनेअंतर्गत काम करतात, त्यांच्यासाठी जॉब कार्ड असतं. तुम्हाला ग्रामपंचायतमधून काढून मिळेल. मनरेगा म्हणजेच जॉब कार्डचे भरपूर असे फायदे आहे. मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड वाल्यांना दिले जातात. तर जॉब कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्हाला स्वतः काढू शकत नाही, ते तुम्हाला ग्रामपंचायतमधूनच काढावे लागते. जर तुम्ही कुठे काम करत असाल, मनरेगा योजनेअंतर्गत आपल्याला ग्रामपंचायतमधून असे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड दिले जातात. हे कार्ड आहे ते म्हणजे इलेक्शन कार्ड. इलेक्शन कार्ड त्यालाच आपण मतदान कार्ड, वोटर ID म्हणतो. तर आतापर्यंत आपण वोटर ID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. इलेक्शन येत असतात, म्हणजेच ग्रामपंचायत इलेक्शन येतील, तसेच आमदारकीचे, खासदारकीचे झाले आहे. इलेक्शन वेळेस तुम्हाला मतदान कार्ड अचानक लागतं, त्यावेळेस तुमच्याकडे मतदान कार्ड नसतं. इलेक्शन कार्ड आतापर्यंत काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. 18 वर्ष पूर्ण झाले असते त्यांनी लगेच काढून घ्या. वेबसाईट वगैरे सगळे सुरू असतात. मतदान कार्ड कसे काढायचे, वेबसाईट काढा, त्यांची लिंक तुम्हाला दिली आहे व मी व्हिडिओ पण बनवलेला आहे. मतदान कार्ड कसं काढायचं असतं त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. पूर्ण प्रॉपर व्हिडिओ आहे. कार्ड आहे शेतकऱ्यांसाठी आहे, किसान क्रेडिट कार्ड. भरपूर जण म्हणतात आम्ही ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड काढू शकतो का? किसान कधी खर्च का फायदा? सर्वात पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड तुम्ही फक्त बँकेतून काढू शकता, तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याचा फायदा काय? जर तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड देत तुम्ही ते वापर करू शकतात, म्हणजेच लोन देते तुम्ही वापरू शकता. त्याचं व्याज कमी असतं किंवा आता नवीन जर बँकेमध्ये नियम पहिला बिनव्याजी सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर किसान क्रेडिट कार्ड बँकेमध्ये जाऊन भेट द्या, तिथे तुमचं काही डॉक्युमेंट असतील तर ते जमा करून किसान क्रेडिट कार्ड काढून घ्या. त्यांसाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे हे 10 कार्ड आपण बघितलेली आहेत, ते तुम्हाला कुठेही उपयोगी पडतील. महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा पहा, तुमच्यासाठी समजलं असेल तर असं समजते. धन्यवाद.